दरम्यान पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येत असतात। या सगळ्या प्रकरणावर त्यांचं नेमकं काय मत आहे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलंय, पाहूया। पेपर फुटलाय ही माहिती तुमच्यापर्यंत नक्की कधी आली, कशी आली? पेपरची तारीख एकदा सांग। पेपर 22 मार्चला झाला होता आणि त्याच्या 2 दिवस अगोदर काही विद्यार्थ्यांना म्हणजे क्वेश्चन मिळाले होते 100 पैकी 90 आणि ते 20 मार्चलाच मिळाले होते। त्यानंतर 12 जूनला आयोगाची कट ऑफ कॅटेगरी वाईज कट ऑफ लागली। त्यात 506 मुलांचे नाव होते आणि रोल नंबर त्यांचे मार्क्स त्यांनी त्यात मेन्शन केलेले नव्हते, फक्त कॅटेगरीचे कट ऑफ सांगितले होते। आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर 22 जुलैला त्यांनी जनरल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावली, पण त्याच्या 1 दिवस अगोदर आपण त्यांना आपल्याकडे पुरावे आले होते। आम्ही एमपीएससी आयोगात स्वतः आम्ही दोघंजण गेलो होतो। मी आमच्या नावाने तक्रार अर्ज दाखल केला होता आणि तरी त्यांनी नंतरचे 2-3 दिवस नाकारलं की आमच्याकडे कोणता तक्रार अर्ज आला नाही। आता याची जबाबदारी आयोगातून कोण घेणार आहे की नाही? त्यांनी माझी माफी का नाही मागावी? माझी जर त्यांनी बदनामी केली नापास झाल्यामुळं असं करतोय, पण आता पेपर फुटलाय म्हणल्यावर त्यांची काहीतरी नैतिक जबाबदारी नक्कीच आयोगाच्या अध्यक्ष सचिवांची येते। मुलांच्या जे थेरीचे मार्क आहेत आणि इंटरव्ह्यूचे मार्क आहे ह्या डिफरन्सवरून कळून येत आहे की ज्यांना थेरीला जास्त मार्क आहेत त्यांना इंटरव्ह्यूला कमी मार्क कसं काय? जे हुशार असतील तर इंटरव्ह्यूला पण मार्क यायला पाहिजे ना। ह्या डिफरन्सवरून कळून येतं की हा संच एकाकडेच गेलेला नाही आहे, त्याच्यावर मल्टिपल पोरांकडे गेलेला आहे। त्याची चौकशी करावी, रितसर त्यांची नावं जाहीर करावी, जो अहवाल आहे तो सार्वजनिक करावा, जेणेकरून एमपीएससीची जो पारदर्शकता आहे ती टिकून राहील, जो विश्वास आहे। स्क्रीनशॉटमध्ये स्पष्ट उल्लेख होता की नंदुरबारचं कौटिल्य अकॅडमी म्हणून आहे, तर तो होता। आणि त्यानं सुरुवातीला जेव्हा रोहित दादांनी प्रश्न मांडला तर त्यावेळेस त्यांनी समोर येऊन सांगितलं की मी कोणत्याही चौकशीला तयार आहे, पण आज 1 महिना झालं तो पूर्णपणे गायब आहे। म्हणजे ह्याच्यावरून ही साखळी ही साधीसुधी साखळी नाही आहे। जसं ज्या ठिकाणी हा आयोग म्हणते की एकाला पोहोचला, मग त्या एकाला देणारा कोण आहे? यामध्ये इतकी मोठी साखळी आहे की याच्यात 40 ते 50 लाख रुपयाची देवाणघेवाण झालेली आहे। त्यानंतर यामध्ये खूप मोठे मोठे एजंट्स आहेत। काही ठिकाणी भाऊ बहीण एकाच पाठोपाठी रँकमध्ये, काही ठिकाणी एकाच रूममधील 4 विद्यार्थी आहेत, काही ठिकाणी नवरा बायको एकाच ठिकाणी सिलेक्शन झालेले आहेत, काहींचे राजकीय वरदहस्त आहेत म्हणून तेही विद्यार्थी तिथे सिलेक्ट झालेले आहेत। म्हणजेच जर समजा आयोगाने जर ही फेरपरीक्षा घेण्याचं जरी डिक्लेअर केलं असेल, पण त्यामध्ये जर तुम्ही बघितलं एका विद्यार्थ्यावर तुम्ही आरोप करून जर पेपर फुटीचा आरोप करून जर पुनर्परीक्षा घेणार असाल, पण त्याच्या पाठीमागील जे कोणी आका असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे। आता बघा ना, एक एक्झाम कंडक्ट करायला एमपीएससीला किमान 1 वर्षाचा कालावधी लागतो। ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज पडते त्याच्यानंतर 3 ते 4 महिन्यांनी प्री मेन्स मुख्य आणि नंतर इंटरव्ह्यू होतो। आता ह्या प्रोसेसला ऑगस्ट 2025ला जाहिरात आली होती। आत्ता 26 ऑगस्ट चालू आहे, म्हणजे 1 वर्ष झालं। आता री एक्झाम म्हणायची म्हणजे परत अजून 1 वर्ष जाणार आहे, म्हणजे विद्यार्थ्याचे 2 वर्ष एका एक्झामसाठी जात आहेत। ह्याचा कुठेतरी सरकारने आणि आयोगाने विचार करायला पाहिजे। आरोपींना वाचवण्याचं षडयंत्र चालू आहे, कारण त्या एका विद्यार्थ्याच्या स्वप्नात क्वेश्चन आले होते का त्याला कोणीतरी दिले, त्यांना कोणीतरी दिले। ही साखळी खूप मोठी ही आयोगापर्यंत जाते, कारण पेपर सेट करणारे पण त्यात असू शकतात। शंका आहे तुम्हाला? शंका नाही, पूर्ण 100% सांगतोय, कारण आयोगाच्या जे परीक्षा पद्धतीचे इन्चार्ज असतात, कस्टडी रूमचे इन्चार्ज, त्यांच्याकडे जबाबदारी असते ना क्वेश्चन पेपर सांभाळण्याची, ते प्रिंट करण्याची पेपरचे। तर मग त्यांची एक समिती असते, त्या समितीला काय शिक्षा देणार ते? कारण त्यांनी आमच्या 40,000 विद्यार्थ्यांच्या भावनांसोबत आमच्या मेहनतीवर त्यांनी अन्याय केलेला आहे।